जयसिंगपुरातील प्रस्थापितांच्या विरोधात तसेच शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी जनसंघर्ष आघाडीची संयुक्त जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखाना चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिली आहे। या आघाडीच्या घोषणानं विरोधी राजश्री शाहू आघाडीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह प्रस्थापितांसमोर कोणते आव्हान निर्माण होतात हे पाहावं लागणार आहे। दरम्यान माधवराव घाटगे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पत्रकार बैठक झाली। यावेळी राजू शेट्टी यांनी शहराचा विकास साधायचा असेल तर आमचा आघाडीचे सारेच उमेदवार निवडून द्या असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। ही मी हमी देतो। जयसिंगपूर शहराची जी आता निवडणूक आहे नगरपालिकेची, ही बघायला गेली तर ही निवडणूक जयसिंगपूर शहरासाठी आहे की यड्रावकरांच्या विरोधात आहे? जयसिंगपूर शहरासाठी, विकासासाठी। यावेळी माधवराव घाटगे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यानं आम्ही स्थानिक नेत्यांनी आपली वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आघाडी केली आहे। यामध्ये आपले उमेदवार सुदर्शन कदम यांच्यासह पॅनलला निवडून द्या असं आवाहन माधवराव घाटगे यांनी केलंय। परत एकदा मी फक्त हेडलाईन तेवढी सांगतो, जयसिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूला ठेवून जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे। आणि हा प्रयोग पूर्वी 7-8 वर्षापूर्वी आम्ही केला होता। काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठबळ मिळालं असतं त्यावेळेला, तर ते गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणानं। यावेळी गणपतराव पाटील, माजी नगराध्यक्ष नीता माने, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी मनोगत व्यक्त केलंय। यावेळी विजय भोजे, अशोकराव कोळेकर, शेखर पाटील, नितीन बागे, राहुल घाटगे, डॉक्टर महावीर अक्कोळे यांच्यासह कार्यकर्ते उमेदवार उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।